नमस्कार. मी एक फार्मासिस्ट आहे. आज आपण अत्यंत गंभीर पण दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत. अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजेच औषधांना जंतूंनी दिलेला प्रतिकार. हा एक वाढता धोका आहे जो प्रत्येक रुग्ण, प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक फार्मासिस्टवर परिणाम करतो. चला आता ऐकूया विविध क्षेत्रात काम करणाऱ्या फार्मासिस्टकडून त्यांच्या दैनंदिन कामात ते अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स कसा अनुभवतात ते. अनेक घरांमध्ये आजारपण झालं की ते गंभीर मानलं जात नाही. ओळखीचं औषध किंवा आधी दिलेली अँटीबायोटिक ही घेऊन उपचार सुरू केले जातात. काही दिवसात बरं वाटतं आणि मग औषधं बंद केली जातात. ह्या सामान्य वाटणाऱ्या संसर्ग धोकादायक बनत आहे. योग्य वेळी डॉक्टरांचं निदान, डॉक्टरांचा सल्ला, उपचाराची शिस्त न पाळल्यामुळे समाजात नकळत प्रतिकारक संसर्ग वाढत चालले आहेत. पण या सवयींच्या परिणामाने काय होतं, एक उदाहरण पाहूया. देशातील अनेक शहरे आणि गावांमध्ये आज मूत्र संसर्ग किंवा रक्त संसर्गाचे रुग्ण विशेषतः महिलांमध्ये वाढतात. पूर्वी साध्या उपचाराने बरं होणारे हे संसर्ग आता वारंवार होत आहेत आणि काही वेळा औषधींनाही दाद देत नाहीत. तपासणी केल्यावर असं कळतं की यामागे अँटीबायोटिकचा जास्त वापर किंवा सल्ल्याशिवाय औषधं न घेणं आणि घरामध्ये असलेल्या औषधीचा वापर यामुळे आज कोर्स अर्धवट सोडणं याचं मुख्य कारण. यामुळे काय होते की शरीरात प्रतिकारक जंतू तयार होतात आणि उपचार कठीण होत चालले. म्हणून या केस स्टडीतून आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. स्वतःहून औषधं घेणं टाळा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. दिलेला उपचार पूर्ण करणं, ज्याला प्रिस्क्रिप्शन कॉम्प्लायन्स म्हणतो, डोस मॅनेजमेंट म्हणतो, हे करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि हे जर आपण केलं तर हे जे काही रोग वाढत चालले आहेत, संसर्गजन्य रोग वाढत चालले आहेत, याच्यावरती हा एकमेव उपाय आहे. नमस्कार, धन्यवाद. अनेकांना वाटतं की बाजारातून आणलेलं अन्न दिसायला ताजं असेल तर नक्कीच सुरक्षित असेल. पण अन्न तयार होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत काय वापरलं गेलं आहे याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. अन्न साखळीत अयोग्य पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्समुळे प्रतिकारक जंतू तयार होऊ शकतात आणि ते नकळत कळत आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे अन्नाची सुरक्षितता आज अत्यंत महत्वाची ठरत आहे. माशातून घरात येणाऱ्या प्रतिकाराबद्दल मुंबई बाजारपेठातील एक घटना. मासे व मत्स्यपालन जलद वाढ व्हावी म्हणून अनेकदा अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो आणि त्यातून पाण्यातील जंतू प्रतिकारक बनतात. संशोधन अशा माशांमध्ये प्रतिकारक जीवाणू आढळलेले आहेत. हे मासे जर अपुरे शिजवले गेले तर जंतू मानवाच्या शरीरात पण पोहोचतात आणि संसर्ग निर्माण करतात. म्हणून मासे आणि मांस संपूर्णपणे शिजवून खा, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि सुरक्षित स्रोतांमधून अन्न खरेदी करा. आपण जितक्या वेगाने नवीन औषधाचा शोध लावतो तितक्याच किंबहुना त्याहून अधिक वेगाने जंतू स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतात. म्हणूनच केवळ संशोधन पुरेसे ठरत नाही. जनजागृती, योग्य माहिती आणि अँटीबायोटिक्सचा विवेकी वापर या गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत. अन्यथा आज साधे वाटणारे संसर्ग उद्या गंभीर आणि जीवघेणे ठरू शकतात. हे वास्तव आपण एका अभ्यासाच्या उदाहरणातून अधिक स्पष्टपणे समजू शकतो. देशातील 10 प्रमुख रुग्णालयामध्ये गंभीर संसर्ग असलेल्या रुग्णांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळून आले की अनेक रुग्णांना ड्रग रेझिस्टन्स म्हणजेच औषध प्रतिरोधक जंतूचा संसर्ग झाला होता. या जंतूवर सामान्य अँटीबायोटिक्स प्रभावी ठरत नव्हत्या. परिणामी अशा रुग्णांमध्ये मृत्यूदर साध्या संसर्गाच्या तुलनेत 2 ते 3 पट अधिक असल्याचे दिसून आले. या गंभीर परिस्थितीमागे काही ठळक कारणे दिसून येतात. अयोग्य पद्धतीने औषधांचा वापर, उपचार अर्धवटपणे सोडणे आणि रुग्णालयामध्ये संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजनांची अपुरी अंमलबजावणी या सर्वांमधून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची शिकवण मिळते. अँटीबायोटिक्स प्रतिकार म्हणजेच अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स हा केवळ वैद्यकीय प्रश्न नाही, तर तो एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा आणि जीवितासमोरील मोठा धोका आहे. म्हणूनच योग्य वेळी योग्य उपचार घेणे, स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळणे, लसीकरणाला प्राधान्य देणे आणि औषधाचा जबाबदारीने व डॉक्टरच्या सल्ल्याने वापर करणे या गोष्टींचे पालन केल्यास
आपण या वाढत्या संकटावरील प्रभावीपणे नियंत्रण मिळवू शकतो. नमस्कार. आपण फार्मसीमध्ये औषधांच्या मॉलिक्यूल पासून ते त्यांच्या कार्यपद्धतीपर्यंत सगळं शिकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एखादं नवीन अँटीबायोटिक मॉलिक्यूल शोधणं आणि ते प्रत्यक्ष वापरासाठी मंजूर होणं ही अत्यंत दीर्घ, खर्चिक आणि कठीण प्रक्रिया आहे. प्री क्लिनिकल स्टडीज पासून ते विविध टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स आणि शेवटी रेग्युलेटरी मंजुरी या सर्व टप्प्यांमधून फारच कमी औषधे यशस्वीपणे बाहेर पडतात. दुसऱ्या बाजूला काय घडतं तेही आपण समजून घेऊया. जंतू मॉलिक्युलर पातळीवर अतिशय वेगाने बदल घडवतात. म्युटेशन असो, जीन ट्रान्सफर, एन्झाईम प्रोडक्शन यासारख्या यंत्रणांमुळे ते औषधांच्या परिणामाला चकवा देतात. म्हणजेच आपण वर्षानुवर्ष संशोधन करून तयार केलेले औषध काही काळातच कमी परिणामकारक ठरू शकतात, विशेषतः जेव्हा त्यांचा अयोग्य वापर होतो. हे प्रत्यक्षात कसं दिसतं ते आपण एका उदाहरणातून पाहूया. एका वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात जीवाणूंच्या नमुन्यांवर केलेल्या अभ्यासात असे आढळले की काही सामान्य अँटीबायोटिक्स जसे की सिफॅलोस्पोरिन्स असो किंवा फ्लुरोक्विनोलिन्स असो यांच्या विरुद्ध प्रतिकार हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तपासणीमध्ये असे दिसून आले की अनेक जीवाणूंनी बीटा लॅक्टमेज सारखी एन्झाईम्स तयार केलेली आहेत, ज्यामुळे औषधांचा परिणाम निष्क्रिय होत आहे. यामागे दीर्घकाळ चाललेला अति आणि अयोग्य वापर तसेच अपूर्ण उपचार ही प्रमुख कारणे आहेत. म्हणूनच आपल्या फार्मसी विद्यार्थ्यांप्रमाणे आणि भविष्यातील व्यावसायिक म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रॅशनल ड्रग यूज, अँटीबायोटिक स्टीवर्डशिप आणि पेशंट काउन्सिलिंग या केवळ संकल्पनात्मक गोष्टी नाहीत, तर आपण विकसित केलेल्या प्रत्येक मॉलिक्यूलची प्रभावीता टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे. AMR विरुद्धची लढाई केवळ प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित नाही, ती प्रत्यक्ष औषधांच्या वापरातही तितकीच महत्वाची आहे. रुग्णालयात आपण अनेकदा पाहतो काही गंभीर संक्रमणांवर काही औषधे परिणामच करत नाही. हे AMRचेच उदाहरण आहे. त्यामुळे योग्य औषधाची निवड आणि डोसेजेसचे पालन हाच त्यावर उपाय आहे. न्यूनॅटल ICU पुणे येथे घडलेली नवजात बाळाची जीवघेणी संसर्ग कथा बघा. का पेशंट कोण होते? तर नुकतेच जन्मलेले काही दिवसांचे बाळ. काय झाले होते? तर बाळाला जन्मानंतर रक्तामध्ये गंभीर संसर्ग झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नेहमी देण्यात येणारी अँटीबायोटिक्स दिली, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कारण तपासानंतर असे आढळून आले की त्या अँटीबायोटिक्सला ते जीवाणू आधीपासूनच रेजिस्टंट होते. तो रेजिस्टन्स त्या जीवाणूंना रुग्णालयातील आणि किंवा समाजातील इतर रुग्णांमधून मिळाला होता. त्यामुळे शेवटी डॉक्टरांना अत्यंत महागडी आणि शेवटच्या पर्यायातील औषधे वापरावी लागली. पण हे टाळण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे, जसे हात स्वच्छ धुणे, नवजात बालकांना वेळेवर लसी देणे आणि हो, अँटीबायोटिक्स हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच देणे, तरच नवजात बालकांना सुरक्षित ठेवता येईल. मित्रांनो, अँटीबायोटिक्स ही औषधे आपल्या शरीरातील बॅक्टेरियल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. परंतु आज जगासमोर एक गंभीर समस्या उभी राहिली आहे, ती म्हणजे अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजेच अँटीबायोटिक रेजिस्टन्स. याचा अर्थ असा की पूर्वी प्रभावी ठरणारी अँटीबायोटिक औषधे आता काही वेळा इन्फेक्शनवर परिणाम करत नाहीत. या मागील प्रमुख कारणे म्हणजे अँटीबायोटिकचा अयोग्य वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याची औषधं घेणे किंवा औषधाचा पूर्ण कोर्स न करणे. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी
अनेक हॉस्पिटलमध्ये अँटीबायोटिक स्टीवर्डशिप प्रोग्राम राबवला जातो. यामध्ये डॉक्टर, फार्मासिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि नर्सिंग स्टाफ मिळून रुग्णासाठी योग्य अँटीबायोटिक, योग्य डोस आणि योग्य कालावधी सुनिश्चित करतात. महाराष्ट्रातील एका प्रगत रुग्णालयात असाच उपक्रम राबवल्यानंतर अँटीबायोटिक्सचा अनावश्यक वापर कमी झाला आणि जीवाणूंच्या प्रतिकारावर नियंत्रण मिळवता आले. म्हणूनच आपण सर्वांनी सेल्फ मेडिकेशन टाळले पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अँटीबायोटिक्स घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, आज आपण अँटीबायोटिक्स वाचवू तर उद्या अँटीबायोटिक्स आपल्याला वाचवतो. धन्यवाद. आज अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स ही केवळ एक वैद्यकीय समस्या नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक गंभीर आणि वाढता धोका बनला आहे. भारतातच दरवर्षी सुमारे 3 लाख मृत्यू थेट AMR मुळे होत आहे, तर 10 लाखाहून अधिक मृत्यू या समस्येशी संबंधित आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. औषध वितरण ही केवळ सेवा नसून ती एक जबाबदारी आहे. योग्य सल्ला देणं, अँटीबायोटिक्सचा विवेकी वापर सुनिश्चित करणं आणि जनजागृती करणं ही त्याची महत्वाची बाजू आहे. या संदर्भात एक गंभीर निरीक्षण समोर आलेलं आहे. एका मोठ्या रुग्णालयात दाखल झालेल्या काही रुग्णांच्या तपासणीत असे जीवाणू आढळून आले जे अनेक अँटीबायोटिक्सना प्रतिसाद देत नव्हते. विशेष म्हणजे हे रुग्ण स्वतः गंभीर स्थितीत नव्हते, परंतु ते प्रतिकारक जीवाणूचे वाहक होते. अशा प्रकारचे जीवाणू रुग्णालयातील इतर रुग्ण, आरोग्य सेवक आणि परिसरात सहज पसरू शकतात. यामागे अयोग्य औषध वापर आणि इन्फेक्शन मॅनेजमेंटमधील त्रुटी ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले. म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. फार्मासिस्टनी प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक देणं टाळावं, रुग्णांना योग्य मार्गदर्शन करावं आणि जबाबदार औषध वापराची साखळी मजबूत करावी. आपण प्रत्येकाने आपली भूमिका ओळखून जबाबदारीने वागलो तरच AMR सारख्या वाढत्या धोक्याला आपण प्रभावीपणे थोपवू शकतो. अँटीबायोटिक ही सामान्य वेदनाशामक औषधे नाहीत. ती जंतुविरुद्ध लढणारी एक मर्यादित शस्त्रे आहेत. त्यांचा अयोग्य वापर आपल्या आरोग्यासाठी भविष्यातील सर्वात मोठे संकट ठरू शकेल. प्रयोगशाळेतील संशोधनात असे निदर्शनास आले आहे की सध्या ESBL म्हणजेच एक्सटेंडेड स्पेक्ट्रम बीटा लॅक्टमेज आणि MBL म्हणजेच बेटालो बीटा लॅक्टमेज तयार करणारे घातक जीवाणू वाढत आहेत. हे जंतू इतके शक्तिशाली का आहे? तर हे जंतू एका विशिष्ट अशा एन्झाईमची निर्मिती करतात जे अँटीबायोटिक्सच्या प्रभावाला पूर्णपणे नष्ट करून टाकतात. म्हणजेच भविष्यात साध्या आजारावरही कोणतेही औषध लागू पडणार नाही. हा एक मोठ्या प्रमाणाचा धोका आहे आणि हा धोका वाढण्यामागे प्रमुख कारणे आहेत. ती म्हणजे अनियंत्रित अँटीबायोटिक्सचा वापर, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती अँटीबायोटिक सेवन करणे. त्याचप्रमाणे सदर अँटीबायोटिक्स प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री करणे, फार्मसीमधून परस्पर त्यांची औषधी खरेदी करून सेवन करणे, तसेच अपूर्ण उपचार म्हणजेच त्या अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण न करता ती अर्धवट सोडणे. म्हणूनच सर्व औषध विक्रेते आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना माझं स्पष्ट आव्हान आहे की अँटीबायोटिक्सची विक्री ही शासकीय नियमाच्या चौकटीत राहून कायदेशीर प्रमाणेच करावी. म्हणजेच अँटीबायोटिक्सची विक्री ही नोंदणीकृत डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरच द्यावी. त्याचप्रमाणे अँटीबायोटिक्स औषधाच्या विक्रीच्या नोंदी नियमानुसार अद्ययावत व जतन ठेवाव्यात. तसेच सेल्फ मेडिकेशनला कुठलेही प्रोत्साहन देऊ नये. त्याचप्रमाणे नागरिकांनाही सांगू इच्छितो की प्रतिकारक जंतूवर म्हणजेच अँटीबायोटिक रेजिस्टन्सवर नियंत्रण मिळवणारी ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच नियमाचे पालन करा, शिस्त पाळा आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करा. धन्यवाद. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स हा भविष्यातील सर्वात मोठा आरोग्य संकट ठरू शकतो, जोपर्यंत आपण सर्व मिळून त्याला आळा घालत नाही. आपली जबाबदारी, योग्य सल्ला, योग्य वापर आणि जनजागृती. चला
आजपासून सुरुवात करूयात.